श्री श्री सद्गुरू गजानन माऊली माजी सद्गुरू श्री गजानन महाराज. अध्याय 34. मन जिंकण्याकरिता ब्रह्मरस पाजा. प्रेमरसाच्या वर्षावाने मंत्र जागला शेगावी. शिवगावी श्री शंकर प्रगटले. श्री शंकर भोलेनाथ प्रेम सागर भोलेनाथ. भर दुपारी अमृत वर्षा होत होता. प्रेमरस प्रगटला अमृत होऊन शेगावी भर दुपारी. लोकांना प्रेम देण्याकरिता, लोकांच्या इच्छापूर्ती करता, ब्रह्मांडात प्रेमाचा सुगंध दरवळण्याकरिता परब्रह्म प्रगटले ब्रह्माजवळ. कोणाचे मन जिंकावयाचे असेल, कोणाला आपले करावयाचे असेल तर जिंकण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्याच्या पोटातून जातो. तुम्ही त्याला भरपूर जेवायला द्या, त्यांची भूक शांत करा, त्यांना सृष्टीत तयार झालेले फळावळ द्या, त्याला ब्रह्मरस पाजा, तो आपल्याला वश होऊन प्रेमरस पाजेल. श्रीनी निर्माण केलेली सृष्टी येथील जीव जे आहेत ते श्रींचे, त्यांना ब्रह्मरस पाजा. आपल्या हाताने त्यांची तृप्ती करा, अन्न भक्षिले देहानी, म्हणून त्यांना पाणी पाजा व जीव शांत करा. श्री संतुष्ट होतील व ते तुम्हाला प्रेमरस देतील, इक्षुरस देतील, जो की त्यांनी शेगावात वाटला व अजूनही वाटत आहे, ज्यामुळे तुमचे जीवन अमृतमय होईल, प्रेममय होईल व तुमच्या हातूनही लोक कल्याणाचे कार्य होऊन तुम्ही अमर जीवन जगाल. कार्य करूनही तुम्ही अकर्त राहाल. करणारे श्री ही भावना तुमच्यात निर्माण होईल व तुमचा मीपणा संपुष्टात येईल केवळ प्रेमरसाने. कारण प्रेमरसाने मंत्र जागवला शेगावी. गणगण गणात बोते. सत्य प्रगटले शेगावात. सत्य हाच परमेश्वर आहे. एक सत्य जर तुमच्या जीवनात आले तर बाकी गोष्टी आपोआपच तुमच्यात येतात. त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाही. सत्य आचरणात आणा, सत्य प्रत्यक्ष जगा. सत्य हेच परब्रह्म आहे व परब्रह्म हेच सत्य आहे. बोला श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते.